नमस्कार, आप देख रहे द नया भारत टीवी न्यूज। निमगुल में शिव स्वराज्य यात्रा में ग्रामीण और विद्यार्थियों को शिव की भावना से शिवराय के घर पहुंचने का संदेश दिया। राजाओं का पारदर्शी प्रशासन, किसानों का ज्ञानी राजा, महिलाओं के प्रति छत्रपति शिवाजी महाराज के विचार, साथ ही सदैव प्रेरित करने वाले छत्रपति शिवाजी महाराज, युवाओं को सदैव प्रेरित करने वाले छत्रपति शिवाजी महाराज के बारे में विस्तार से जानकारी दी। इस अवसर पर सीएन नागरेले, एसवी भदाने, पीजी साली, एएन साळुंखे, एसवी दाभाडे, एमएस आहिरे, श्रीमती पीए आहिरराव, सीए पवार और दिलीप खिवसराव उपस्थित थे। एक गांव से दूसरे गांव तक महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 6 जून 2024 रोजी 350 वर्ष पूर्ण होत आहेत। म्हणून गेल्या वर्षीच्या 6 जून 2023 पासून या वर्षीचे 6 जून 2024 हे वर्ष महाराजांच्या विचारांचं वर्ष असलं पाहिजे म्हणून आम्ही संपूर्ण शिवरायांची टीम महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये जाऊन महाराजांचे विचार सांगण्याचं काम करत आहोत। 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला होता। मग शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं होतं काका? एकीकडून या महाराष्ट्रावरती आदिलशाह होता, निजामशाह होता, कुतुबशाह होता, डच होता, फ्रेंच होता, इत्यादी राज्यकर्ते असताना सुद्धा लोकशाहीच्या जमान्यामध्ये शिवछत्रपतींच्या नावाचा उदो का करावा लागतो? कारण लोकशाहीमध्ये राजेशाही कालबाह्य झालेले असताना सुद्धा महाराज म्हणले की राजे आले आणि राजा म्हणल्यानंतर सुद्धा आपल्याला लोकशाहीमध्ये त्यांचा उदो करावा लागतो। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य, हे स्वराज्य कुठल्या एका विशिष्ट जातीसाठी नव्हतं, कुठल्या एका विशिष्ट धर्मासाठी नव्हतं, किंवा त्यांचं राज्य कुठल्या धर्मासाठीही नव्हतं आणि कुठल्या धर्माच्या विरोधातही नव्हतं। महाराजांनी आयुष्यभर लढाया केल्या, इथल्या सत्ताधीशांच्या विरोधात केल्या, इथल्या कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही तर जनतेवरती अन्याय करणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या निजामांच्या, मुघलांच्या आणि त्याचबरोबर हिंदू असणाऱ्या राजांच्या विरोधात सुद्धा महाराजांनी लढाया केला। या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे। म्हणजे महाराजांचं राज्य कुठल्या धर्माच्या, कुठल्या जातीच्या विरोधात नव्हतं। महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना 18 पगड जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केलेली पाहायला मिळते। मग शिवपूर्व कालखंडामध्ये आपल्या भागातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती। त्यांच्याकडून शेतसारा पैशाच्या स्वरूपात गोळा केला जात असताना त्यांच्यावरती शेत दुष्काळाच्या काळामध्ये, आपत्तीच्या काळामध्ये काहीच पिकायचं नाही, त्यावेळेस त्यांची शेती ओरबाडली जायची, घरात असणाऱ्या आया बहिणीची आबरू लुटली जात असताना महाराजांनी स्वराज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं निर्णय घेतला आणि आज्ञापत्राच्या माध्यमातून सैनिकाला आज्ञा दिली की शेतकऱ्यांच्या मिळकतीच्या देठालाही हात लावू देऊ नका। हा अनमोल आज्ञा आणि ही सल्ला आपल्या आज्ञापत्राच्या माध्यमातून महाराजांनी दिला होता। म्हणून महात्मा फुले यांना महाराजांच्या रूपामध्ये फुलवाडी भूषण दिसायला लागतात। हा शिवछत्रपतींचा विचार या समाजामध्ये जागवणं आणि रुजवणं ही काळाची गरज बनलेली आहे। रांजाच्या पाटलानं सर्वसामान्य घरातल्या शेतकऱ्यांच्या मुलीवरती अत्याचार केला, त्यावेळेस राजाच्या पाटलाचा चवेगा करण्याचं काम केलं। त्या शिवछत्रपतींच्या दरबारामध्ये कल्याणची सुभेदाराची सून नजराणा म्हणून पेश करण्यात आली होती। त्यावेळेस तिची आपली बहीण म्हणून खाना आणि नारायण ओटी परत भरून पाठवणाऱ्या त्या राजांचे विचार आज समाजामध्ये खऱ्या अर्थाने काळाची गरज म्हणून बसताना पाहायला मिळतात। निमगुल तालुका धुले की शिव कन्या समूह की लड़कियों और किसान महिलाओं ने गांव में मोमबत्ती जलाकर पुलवामा आतंकवादी हमले में शहीद जवानों को श्रद्धांजलि दी। नमस्कार, 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे पाकिस्तानी आतंकवादी यांनी आपल्या जवानांवर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये आपले 40 जवान शहीद झाले आणि त्यानिमित्त आज आमच्या निमगुळ गावातील कष्टकरी शेतकरी, महिला, मजूर त्यांचा एक आपण शहीद दिवस आणि एक बलिदान दिवस त्यांच्या आठवण आपण आज करत आहोत। त्यांना एक श्रद्धांजली वाहत आहोत। जवान हे आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी अहोरात्र रात्रंदिवस थंडी, ऊन, वारा याच्यामध्ये आपल्या देशाचं संरक्षण करत असतात आणि अशा रीतीने असा हा भ्याड आला पाकिस्तान यांनी केला, त्याचा निषेध आम्ही शेतकरी लोक करत आहोत। आमच्या गावातील आमच्या महिला, आपले बरेच आमचे भाऊ वगैरे सुद्धा जवान आपल्या सीमेवर संरक्षण देत आहेत आणि त्यांना एक आपण त्यांच्या एका कार्य एक आपण आठवण करावी, त्यासाठी आम्ही आज कॅन्डल लावून एक श्रद्धांजली वाहत आहोत। महिला एक श्रद्धांजली वाहत आहेत आणि अशा रीतीने आपण एक पाकिस्तानला एक सबक शिकवायला पाहिजे। भारत सरकारने पुनश्च असा हा प्रकार होऊ नये
त्या आपणा शहीद झालेल्या कुटुंबियांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। 14 फरवरी संत तुकाराम महाराज का जन्म दिवस। निमगुल में चरवाओं में जन जागरण के लिए जादू टोना विरोधी कानून का बैनर मैदान में लगाया। जब तक सफलता न मिल जाए डटे रहना है और प्रयास करते रहना है। जैसा कि भोंदू बाबा कहते हैं, सफलता नहीं मिलती गंदी रस्सियों से, सफलता अभिषेक अनुष्ठान शांति होम हवन यज्ञ अनुष्ठान शंकर की पिंडी पर बेल पत्र चिपकाना आदि। अनिस के जिला अधिकारी दिलीप खिसरा ने जन जागरूकता बढ़ाने के लिए एक बैनर लगाकर जादू टोना विरोधी कानून के बारे में जागरूकता बढ़ाई। इस मौके पर भूराबाई मोरे, छकुलीबाई मोरे, रूपाली बोरसे, दादू बोरसे, सतीश मोरे, निंबा महाजन, मुकेश पावरा उपस्थित थे। आज संत तुकाराम महाराज यांची जयंती आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही निमगुळ येथे मेंढपाळ जे आहेत बांधव ते शेतामध्ये राहत असतात आणि मेंढी वगैरे चारण्याचं काम करत असतात। त्याच अनुषंगाने त्यांना जादू टोना विरोधी कायदा याबद्दल प्राथमिक माहिती देतोय। संत तुकाराम महाराज यांनी एक आपल्या अभंगाद्वारे समाजामध्ये याचप्रमाणे जनजागृती लोकांमध्ये अंधश्रद्धा अघोरी कृत्य किंवा एक प्रबोधन करण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि त्यांच्या विचाराचा वारसा आपण पुढे न्यायला पाहिजे। आणि त्याच हिशोबाने हा जादू टोना कायदा बनवण्यासाठी नरेंद्र दाभोळकर यांना 18 वर्ष लढावं लागलं। त्यांची पुण्याला हत्या झाली, त्यानंतर हा कायदा पास झाला। या कायद्यामध्ये 12 कलम आहेत आणि फार महत्त्वाची कलम आहेत। समाजामध्ये बऱ्याच वेळेला अघोरी कृत्य करणारे बुवा बाबा एक असतात किंवा आपण सुद्धा बऱ्याच वेळेला एक अंधश्रद्धा एक अघोरी अंधश्रद्धा ठेवतो असतो। श्रद्धा ठेवावी परंतु अघोरी अंधश्रद्धा ठेवू नये। तर त्या हिशोबाने अशा इथं का बऱ्याच वेळेला आता एक एक तुम्हाला याच्या माहिती देतो। हे पहा, अशा रीतीने एक भूत भानामती विश्वतरून बजरमने अघोर उपाय युजने। आपा एक बाबा यांना मारतोय, त्यांना सांगतोय भूत आहे तुमच्या अंगात वगैरे, मी भूत उतरवण्याचं काम करतोय। असं चमत्काराच्या दावातून आर्थिक प्राप्ती फसवणूक करत असतात। चमत्काराच्या दावातून अशा अलौकिक शक्तीचा आवेशापोटी प्रथाचा अवलंब करणे व त्याचे उदात्तीकरण, माझ्यामध्ये अलौकिक शक्ती आहे आणि अशा रीतीने उदात्तीकरण करत असतात। त्याला असे चटके वगैरे देतात, अघोरी उपाय करतात। आजी करणी भानामती जादू टोण्याची भीती दाखवून काय बऱ्याच वेळेला करणे भानामती एक भानामती आहे महिलामध्ये, अशी फार मोठ्या प्रमाणात भीती दाखवत असतात आणि अशा रीतीने एक नरबळी सारखे सुद्धा प्रकार होत असतात। ते होऊ नये